नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक उपयोगी माहिती पाहणार आहोत। म्हणजे कोणती आधार कार्डला कोणते बँक लिंक आहे हे आपण 2 मिनिटात कसं चेक करायचं हे बघणार आहे। होय मंडळी, आपण कोणत्या OTP पासवर्डची आपल्याला लॉग इन करायची गरज नाही, अगदी सोप्या भाषेत। तर आपण जो पीक विमा आहे, तुमचा पीक विमा तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहे, त्यावरतीच तुमचे पैसे तुम्हाला पाठवले जाणार आहे। बरेच काही शेतकरी बांधवांना आपले पीक विमा कोणत्या बँक खात्यावर जमा झाले आहेत ते माहिती नाही, त्यामुळे आजचा व्हिडिओ हा एकदम उपयोगी होणार आहे। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला एक वेबसाईट दिसेल। ती वेबसाईट आपल्याला माय आधारवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती आपल्याला गेट आधार असं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि तुमची बँक कोणती लिंक आहे त्यासाठी तुम्हाला एक आधार कार्ड नंबर लागणार आहे। आधार कार्ड नंबर तुमच्याकडं नसेल किंवा तुम्ही आधार कार्ड पहिल्यांदाच काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला आता जी आधारची वेबसाईट ओपन झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला अपडेट आधार आणि गेट आधारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच काही ऑप्शन येतील। त्यामध्ये तुम्हाला चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच काही ऑप्शन येतील। त्यामध्ये तुम्हाला फक्त बँक सेटिंगचंच ऑप्शन घ्यायचं आहे। तर आपण इथे बघूयात, बँक आणि स्टेटस सेटिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड येईल, तो कॅप्चा कोड तुम्हाला भरायचा आहे आणि भरल्यानंतर तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। चला तर आपण हा सर्व माहिती भरून घेऊयात। सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP येईल। OTP आल्यानंतर आपल्याला फक्त येथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट हिस्ट्री येईल। त्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पेमेंट तुमचं किती रिसीव झालं आहे हे पण तुम्हाला तिथे डिटेल दाखीन। तर मला पेमेंट न आल्यामुळं नो रेकॉर्ड असं येते। ॲथॉरिटीमध्ये बघितलं तुम्ही, ॲथॉरिटीमध्ये तुम्ही इथे तुम्हाला काय डाउनलोड करायचे किंवा कोणत्या डेटचा तुम्हाला डाटा बघायचा आहे। आधार अपडेटमध्ये तुम्ही आधार अपडेट कधी केलेलं आहे हे तुम्ही चेक करू शकता। मी 13/11/2025ला हा आधार अपडेट केलेला आहे। त्यानंतर आपला फोटो वगैरे तुम्हाला पूर्ण आधारची माहिती येईल। त्यानंतर तुम्हाला बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण इथं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे। यामध्ये ॲड्रेस अपडेट, डाउनलोड आधार आणि इथे तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस आला असेल। बँक सेटिंग स्टेटसमध्ये तुम्ही बघितलं आहे स्टेट बँक ॲक्टिव्ह आहे आणि 26/10/2018ला ती बँक आपल्याला ह्या दिवशी लिंक झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला ही एकदम माहिती बघायला पण सोपी आहे आणि यानंतर तुम्ही पूर्ण माहिती बघू शकतात। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।